श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माहिती आहे का की 65 वर्षापेक्षा जास्त वयाचे प्रत्येक 4 पैकी एक व्यक्ती दरवर्षी पडतो. पण काही लोक असे आहेत की ज्यांनी या धोक्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवले आहे. त्यांचं रहस्य काय असू शकतं? पडणं हे केवळ त्रासदायक नसतं, तर 60 वर्षावरील लोकांमध्ये दुखापतीमुळे होणाऱ्या मृत्यूचं मुख्य कारण ठरतं. पण काही वयस्कर लोक असेही आहेत की जे चालताना इतक्या स्थिरपणे व आत्मविश्वासाने चालतात की बघणाऱ्याला वाटतं त्यांना काही कहात सापडलं आहे, जे आपल्याला माहीतच नाही. आज मी तुम्हाला अशा 7 चालण्याच्या पद्धती सांगणार आहे, ज्या वापरणाऱ्या अनेक वयोवृद्ध लोकांनी अपघात टाळले आहेत. या सगळ्या पद्धती वृद्धांवर खूप काम करणाऱ्या तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या आहेत, पण दुर्दैवाने त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत फारशा पोहोचत नाहीत. या काही क्लिष्ट व्यायाम प्रकार नाहीत, तर चालण्याच्या सवयीतले सूक्ष्म बदल आहेत, जे सरावाने सहज अंगवळणी पडतात. या 7 पद्धतीपैकी चौथी पद्धत तर सगळ्यात जास्त आश्चर्यकारक आहे, कारण ही अशी कृती आहे जी आपण सगळे जवळपास रोज उलटीच करत असतो आणि आपल्याला त्याचं भानही राहत नाही. कधी तुम्ही पडला आहात का? किंवा तुमच्या घरात, नातेवाईकात, शेजारी कोणी वयोवृद्ध व्यक्ती अचानक पडली आहे का? तर तसे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि ही चालण्याची पद्धत शिकून ती कायमची बदलायला स्वतःला सज्ज करा. चला तर मग ओळख करून देते अनिल जोशी यांची. 72 वर्षाचे निवृत्त अभियंता. अवघ्या 6 महिन्यात त्यांचे 3 मोठे अपघात झाले. शेवटच्या अपघातात ते इतके जोरात पडले की त्यांचं कमरेचं हाड फ्रॅक्चर झालं आणि थेट रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. अनिल म्हणतात, शस्त्रक्रियेनंतर मला वाटलं की आता माझं स्वातंत्र्य आयुष्य संपलंच. मुलगी तर आधीच वृद्धाश्रमाची चौकशी करू लागली होती, पण त्यांचा फिजिओथेरपिस्टने त्यांना एक अशी गोष्ट शिकवली जिनं सगळं आयुष्य बदलून टाकलं. हे फक्त काही बॅलन्स सुधारण्यासाठीचे व्यायाम नव्हे, तर ही त्यांची चालण्याची पद्धतच बदलणारी युक्ती होती. एकदम छोटेखानी पण जबरदस्त फरक करणारी. अवघ्या 1 वर्षात अनिल जोशी यांच्या अपघाताची संख्या शून्यावर आली. इतकंच नव्हे, तर ते त्यांच्या नातवंडासोबत डोंगराच्या वाटावर चालायला लागले. हे काही जादू नव्हतं, तर योग्य पद्धतीने केलेल्या सरावाचा परिणाम होता. गेल्या 2 वर्षापासून मी देशभरातल्या विविध नामवंत रुग्णालयामधील वृद्धांच्या फिजिओथेरपिस्ट आणि बॅलन्स तज्ज्ञाशी संवाद साधते. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे मी त्या वयस्कर लोकांचं निरीक्षण केलं आहे, जे 80-90 वर्षापर्यंतसुद्धा उत्तमपणे चालतात, वावरतात. मी जे शोधलं ते तुमचं चालण्याविषयीचं संपूर्ण विचारचक्रच बदलून टाकेल. कारण या पद्धती तात्पुरत्या नाहीत की थोडे दिवस करायचे आणि सोडून द्यायचे. या आहेत दीर्घकाळ टिकणारे बदल, जे सरावाने इतके सहज होतात की मग तेच तुमचं नवं नैसर्गिक वागणं बनतं आणि शरीरसुद्धा तुमचं त्यासाठी आभार मानतं. या उपायांचा उपयोग विशेषतः अशा लोकांसाठी होतो ज्यांना हालचाली करताना अस्थिर वाटतं, अलीकडे अपघात झालेला आहे किंवा जे आपल्या हालचालीचं स्वातंत्र्य अधिक काळ टिकू इच्छितात. आणि हो, ती चौथी युक्ती ती तर अशा कृतीशी संबंधित आहे जी तुम्ही दररोज कित्येक वेळा करता, पण कदाचित चुकीच्या पद्धतीने. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर लाईक करा, म्हणजेच हा उपाय अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. आणि असेच वैज्ञानिक आधार असलेले उपाय शिकण्यासाठी सबस्क्राईब करा. आणि जे वयस्कर लोकांना आत्मविश्वासाने आणि स्वतंत्रपणे जगण्यास मदत करतात. आपली पहिली युक्ती थोडी वेगळी आहे, कारण याचा पायाशी संबंध काहीही नाही. ही पूर्णपणे डोळ्याशी संबंधित आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, चालताना तुम्ही कुठे पाहता? बहुतेक वयोवृद्ध लोक जमिनीवर अगदी जवळ पाहतात. यामागचं कारण अगदी स्पष्ट वाटतं, अडथळे दिसावेत म्हणून. पण इथेच मोठा गैरसमज आहे. खाली पाहणं तुमच्या पडण्याचा धोका अधिकच वाढवणं, कारण जेव्हा डोळे खाली तेव्हा डोकं पुढे झुकतं, शरीराचं गुरुत्वाकर्षण केंद्र बदलतं, मन आणि खांद्यामागचे स्नायू ताणतात, खांदे पुढे वाकतात आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या बॅलन्स यंत्रणेला बाजूची योग्य माहिती मिळत नाही. इथेच 3 पॉईंट गेज नावाचं तंत्र मोठा फरक घडवून आणतं.
अनिल जोशी यांच्या फिजिकल थेरपिस्टने त्यांचं उपचार चालू असताना त्यांना ही नवीन पद्धत शिकवली. अनिल म्हणतात, सुरुवातीला ही पद्धत अगदी अनैसर्गिक वाटली. मला सतत वाटायचं जर मी जमिनीवर नजर न ठेवली तर मी कुठेतरी अडकणारच. पण काहीच दिवसात माझ्या चालण्याची पद्धतच पूर्णपणे बदलली. 3 पॉईंट गेज ही पद्धत अशी आहे की सर्वप्रथम चालताना तुमच्या नजरेसमोर जमिनीपासून सुमारे 10 ते 15 फूट अंतरावर एखादं स्थळ निश्चित करा. यामुळे अडथळे लांबूनच दिसतात आणि त्याचवेळी तुमचं शरीर बिघडत नाही. डोळ्याच्या कोपऱ्यातून बाह्य दृष्टीने जवळचे अडथळे आपोआप लक्षात येतातच. त्यानंतर अधूनमधून दूरवर क्षितिजाकडे किंवा जिथे जायचं आहे तिकडे पहा. असं केल्याने तुमचा मणका सरळ राहतो, पोश्चर सुधारतो. चालताना दर 10 ते 15 सेकंदांनी हे केलं तरी पुरेसं ठरतं. शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाह्यदृष्टीचा जाणीवपूर्वक वापर करा. डोकं वळवायच्या गरजेशिवाय दोन्ही बाजूनी येणाऱ्या हालचाली आणि अडथळे डोळ्यांनी टिपण्याची सवय लावा. अनिल जोशी यांनी ही पद्धत प्रामाणिकपणे दररोज परिसरात फिरताना वापरायला सुरुवात केली. ते लांब कुठेतरी एक बिंदू निश्चित करत, नजर योग्य ठिकाणी ठेवत आणि दर काही वेळाने वर बघत. अनिल म्हणतात, केवळ 2 आठवड्यात मला जाणवलं की मी अधिक सरळ उभा राहतोय, श्वास घेणं सहज झाले आणि आत्मविश्वास खूप वाढला. यामागचं विज्ञान खूपच रंजक आहे. एका संशोधनात असं आढळलं की तुम्ही चालताना कुठे पाहता याचा तुमच्या चालण्यावर थेट परिणाम होतो. जे लोक खाली पाहतात त्यांचं शरीर अधिक डोलतं आणि पाऊल हालत लहान पडतात आणि ही दोन्ही गोष्टी पडण्याचा धोका वाढवतात. पण जे हे लोक 3 पॉईंट पद्धत वापरतात त्यांचं चालणं अधिक स्थिर, आत्मविश्वासाने पूर्ण होतं. आणखीन एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनपेक्षित अडथळ्यांना उत्तर देण्याची त्यांची क्षमता सुमारे 20% वाढली. थोडा प्रामाणिकपणा करा आणि चालताना सतत खाली पाहता का? जर हो तर खाली असं लिहा, कारण तुम्ही एकटे नाही आणि याचीच जाणीव होणं हा बदलाकडे जाण्याचा पहिला टप्पा आहे. पण लक्षात ठेवा, ही डोळ्याची पद्धत खूप उपयुक्त आहे, पण तिचा पूर्ण फायदा तेव्हाच होतो जेव्हा ती पुढच्या युक्तीशी जोडली जाते, जी आपल्या पायाच्या हालचालीवर लक्ष केंद्रित ठरते. दुसरी युक्ती म्हणजे पाय जमिनीवर कसे ठेवता. हे अनेक वयस्कर लोक चुकीच्या पद्धतीने करत असतात. तुम्ही कधी लहान मुलांचं चालणं पाहिलं आहे का? त्यांची चाल खूप सहज आणि नैसर्गिक असते. पहिल्यांदा टाच जमिनीला लागते, मग पाय पुढे सरकतो आणि शेवटी बोटावरून वजन पुढे ढकललं जातं. पण वय जसं जसं वाढतं तसं आपल्या चालण्यात चुकाच वाढतात. काही जण संपूर्ण पाते जमिनीवर आदळतात चालतात, म्हणजे फ्लॅट फुटेड, तर काही तर बोटापासून चालायला लागतात. हे तर अजूनच धोकादायक आहे. ही चुकीची चाल आहे, संपूर्ण स्थैर्य बिघडवते. फ्लॅट फूट चालत असताना पायातील झटका शोषण होत नाही आणि शरीराचं वजन योग्य पद्धतीने पुढे सरकत नाही, ज्यामुळे पडण्याचा धोका वाढतो. आणि बोटापासून चालणं म्हणजे जणू दोरीवर चालण्यासारखं. तुमचं आधार क्षेत्र अगदी अरुंद होतं. या सर्वांचा उपाय म्हणजे योग्य तंत्र. हिल टू टो रोल. माणसाची नैसर्गिक चाल अशीच असावी म्हणून शरीररचना झालेली आहे. यामध्ये प्रत्येक पावलात तुमची टाच आधी जमिनीला लागते, मग वजन पायाच्या बाहेरील बाजून पुढे सरकवलं जातं आणि शेवटी बोटावरून पुढे ढकललं जातं. असे केल्याने चालताना तुम्हाला एक त्रिकोणी आधार मिळतो आणि घोटा झटका शोषतो. त्यामुळे चाल अधिक स्थिर होते. अनिल जोशी म्हणतात, माझी कितीतरी वर्ष फ्लॅट फूट्स चालत गेली. जेव्हा मी हिल टू टो रूल सराव सुरू केला तेव्हा सुरुवातीला तो प्रकार खूप विचित्र वाटला, पण फक्त 3 आठवड्यात माझा बॅलन्समध्ये खूप मोठा फरक जाणवायला लागला. आता ही पद्धत अनिल जोशी यांना अगदी नैसर्गिक वाटते. डॉक्टर अजित शिरवळकर हे एक पुनर्वसन तज्ज्ञ आहेत आणि गेली 30 वर्ष चालण्याच्या पद्धतीचा अभ्यास करत आहेत. ते सांगतात की हिल टू टो रोल ही पद्धत इतकी प्रभावी का ठरते.
या पद्धतीमुळे घोट्याची पूर्ण हालचाल होते आणि पायात निर्माण होणारा दाब संपूर्ण पायात समान प्रमाणात पसरतो. त्यामुळे चालताना अचानक होणाऱ्या डगमगत्या हालचाली टाळता येतात, ज्या अनेकदा पडण्यापूर्वी होतात. जर तुम्हाला पायात वेदना असतील किंवा संधिवातामुळे टाच टेकवणं त्रासदायक वाटत असेल तर काळजी करू नका. सुरुवात लहान पावलांनी करा आणि जशी जशी सवय लागेल तसं पाऊल थोडी मोठी टाका. योग्य आधार देणारे बूट किंवा चप्पल वापरणंही खूप महत्त्वाचं आहे. याविषयी पुढे 5व्या युक्तीत बोलणारच आहोत. हिल टू टो रोल युक्तीचा सराव करण्यासाठी एक सोपा मार्ग आहे. सरळ रेषेत हळूहळू चालायला लागा. प्रत्येक पावलात अगोदर टाच जमिनीवर टेकवा. मग वजन पायाच्या बाहेरील बाजूने बोटापर्यंत हलवा. वेग वाढवायचा नाही तर निव्वळ एकसंध हालचालीवर लक्ष द्या. दररोज फक्त 10 मिनिटं हा सराव केला तरी पुरेसा आहे. हळूहळू शरीर ही हालचाल लक्षात ठेवू लागतं आणि ती अंगवळणी पडते. आताचं 5 पाऊल अशा पद्धतीने चालून पहा आणि जर चालताना स्थिर वाटलं तर बरोबर असं खाली लिहा. चला आता तिसरं महत्त्वाचं रहस्य पाहूया. ज्याला फिजिकल थेरपिस्ट विसरलेली स्थिरता देणारी शक्ती म्हणतात. आणि ही शक्ती म्हणजे आपल्या शरीरातील कोर स्नायू, म्हणजे पोटाभोवतीचे स्नायू. आपल्यापैकी बरेच लोक असं समजतात की कोर स्नायू म्हणजे केवळ स्टेप्स करणं किंवा जिममध्ये व्यायाम करणाऱ्यांसाठीचं असतं. पण खरं तर या स्नायूचं खूप मोठं काम असतं. शरीराच्या हालचालीमध्ये संतुलन राखणं आणि आधार देणं. समस्या अशी आहे की वय जसं जसं वाढतं तसं चालताना आपले कोर स्नायू निष्क्रिय होतात. आपण पोट पूर्णपणे सैल सोडतो. त्यामुळे पाठ, कंबर, गुडघ्यावर जास्त ताण येतो. यामुळे संपूर्ण शरीराचं संतुलन ढासळतं आणि पडण्याचा धोका वाढतो. अनिल जोशी सांगतात, मी कधीच चालताना पोटाच्या स्नायूकडे लक्ष दिलं नव्हतं. मला वाटायचं याच्या चालण्याची काहीच संबंध नाही. पण जेव्हा मी कोर वापरणं शिकलो तेव्हा लगेच फरक जाणवला. जणू एखादं हलतं फर्निचर घट्ट पेंच लावल्यावर एकदम स्थिर होतं तसं माझं शरीर वाटलं. ही पद्धत कोर एंगेजमेंट म्हणून ओळखली जाते आणि ती अवघड नाही. यात स्टेप्स, ब्लॉक्ससारखे कसलेही कठीण व्यायाम नसतात. थेरापिस्ट सांगतात तशी झिप अप तंत्र वापरा. चालताना तुम्ही नांबी हळूवारपणे पाठीकडे ओढत असल्याचा हलका प्रयत्न करा. पोट घट्टपणे आत खेचायचं नाही तर थोडा आतला ताण घ्यायचा आहे. जणू शरीराला हलकासा आधार दिला आहे. ही हालचाल इतकी सूक्ष्म असते की बाहेरून कोणीही लक्षात घेणार नाही. ही क्रिया तुमच्या ताकदीचा फक्त 20 ते 30% इतकी असावी, म्हणजे शरीर ताठणार नाही आणि बॅलन्स सुधारेल. अनिल जोशी यांना ही सवय लवकर लागत नव्हती, म्हणून त्यांनी एक साधी पण उपयुक्त युक्ती वापरली. त्यांनी घरात फ्रीज, दरवाजा, बाथरूमचा आरसा असा काही ठिकाणी रंगीत गोल स्टिकर्स लावले. जेव्हा जेव्हा त्यांना ही डॉट दिसायची तेव्हा पुढची 1 मिनिट चालताना ते पोट स्नायूकडे लक्ष द्यायचे. कोर स्नायू सक्रिय ठेवणं हे पडण्यापासून वाचवण्यामध्ये फारच महत्त्वाचं आहे. जे लोक चालताना हे स्नायू वापरतात ते अचानक अडथळा आल्यावर लगेच सावरू शकतात. पण एक चूक बरेच लोक करतात, पोट खूप घट्ट ओढून घेतात. लक्षात ठेवा, आपलं शरीर ताठ करून घट्टपणा आणायचा नसतो, तर सौम्य हलकासा आधार तयार करायचा असतो. तुम्ही सहज श्वास घेऊ शकलात पाहिजे आणि बोलू शकलात पाहिजे. आणि हो, ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर ही पद्धत खूप फायदेशीर आहे, कारण चालताना ही मणक्याला योग्य आधार देते. या पद्धतीचा सराव करताना सुरुवात थोड्या वेळेसाठी करा आणि जसजशी सवय लागेल, नैसर्गिक वाटू लागेल, तसतसं त्यांचा वेळ हळूहळू वाढवत जा. तुम्ही कधी चालताना तुमच्या पोटाचा स्नायूविषयी विचार केला नाही का? नसेल तर खाली एकदा कमेंट करून सांगा. पण आता आपण अशा एका गोष्टीकडे येतो जिथे बहुतेक लोक रोजच्या रोज चूक करतात आणि ती म्हणजे आपल्या हाताचा वापर. आपली 4थी युक्ती सांगते की बरेच वयोवृद्ध लोक चालताना हाताचा उपयोग चुकीच्या पद्धतीने करतात आणि त्यांना त्याचं कधीच भान राहत नाही. लहान मुलांचं चालणं जर तुम्ही पाहिलं असेल तर लक्षात येईल.
त्यांचे हात सहज मोकळेपणाने पावलाबरोबर झुलत असतात. पण वय वाढलं की बहुतेक लोक चालताना एक हात एकतर अगदी ताठ बाजूला ठेवतात, नाहीतर कधीकधी छातीपुढे घट्ट पकडून चालतात. दिसायला ही सवय साधी वाटत असते, पण पडण्याचा धोका ती खूप वाढवते. हात जे आपल्याला नैसर्गिक तोल राखायला मदत करतात. जसं उजवा पाय पुढे जातो तसंच डावा हातही पुढे झुलतो. ही उलट दिशेची हालचाल शरीराला बॅलन्स राखायला मदत करते. या हालचालीमुळे शरीर फिरत नाही, डगमगत नाही आणि आपली चाल स्थिर राहते. इतकंच नाही तर योग्य हात हलवणं आपल्या खालच्या अंगांना मदत करतं, चालण्याच्या गतिमानपणा टिकून ठेवतं, थकवा कमी करतं आणि शरीराच्या जागेतील स्थितीचा भान वाढवतं. थेरपिस्ट या योग्य हालचालींना 45 अंश झुलवणं असं म्हणतात. म्हणजे कोपरा साधारण 45 अंशात वाकलेला असावा आणि हात पुढे मागे नैसर्गिकपणे झुकायला हवं. बाजूला झुलवायचं नाही, ही हलवायचं जबरदस्तीची वाटू नये. झुलताना हात मागे जातो किंवा कमरेजवळून थोडासा पुढे सरकावा. माझ्या लक्षात आलं की प्रत्येक वर्ष हात जवळपास न हलवता अगदी गोठल्यासारखे ठेवूनच चालत होतो. पण जेव्हा मी योग्य पद्धतीने हात झुलवायला सुरुवात केली तेव्हा माझी चालच पूर्णपणे बदलून गेली. माझ्या मुलीचं तर मी तिला सांगायचा आधीच ती बदल ओळखला. ती म्हणाली, बाबा तुम्ही अगदी तरुण दिसायला लागलात आणि चालताना खूप आत्मविश्वासही जाणवतो. अनिल जोशी यांनी या युक्तीचा सराव करण्यासाठी 3 दिवसाचा एकच सोपा प्लॅन तयार करून ठेवला. पहिल्या दिवशी 5 मिनिटं थोडा अतिशयोक्तपणे पूर्ण पद्धतीने हात झुलवत चालायचं, म्हणजे झोपलेल्या हालचाली पुन्हा सक्रिय होतील. दुसऱ्या दिवशी नैसर्गिक हालचाल ठेवायची, पण लक्षात घ्यायचं की पाय आणि हात यांची लय बरोबर आहे का. उजवा पाय पुढे, डावा हात पुढे. तिसऱ्या दिवशी खांद्यांना पूर्ण सैल ठेवून हात सहज झुलवत राहायचं. मिशिगन विद्यापीठात चालण्याच्या अभ्यासावर आधारित एका संशोधनात असं आढळलं की योग्य हात झुलवण्यामुळे शरीराला लागणारी ऊर्जा जवळपास 8% कमी होते. त्याचबरोबर जर चुकून अडथळा आला तरी सरावाची क्षमता सुमारे 15% वाढते. याहून प्रभावी म्हणजे नैसर्गिक हात हलवणं. पुन्हा अंगवळणी पडलं की 65 वर्षावरील लोकांमध्ये पडण्याचा धोका जवळपास 30% पर्यंत कमी होतो. पण एक गोष्ट बहुतेक जण चुकतात, ते म्हणजे हात शरीरासमोर आडवे झुलवतात. असं करणं टाळा. तुमचे हात समांतर रेषेत फक्त पुढे मागे झुलवायला हवेत, शरीराच्या मध्यरेषा ओलांडू नयेत. तुम्ही चालताना तुमचे हात नैसर्गिकपणे झुलतात का, की सरळ ते ताठ राहतात आणि खाली? कमेंटमध्ये एकदा लिहा. चला आता 5व्या रहस्याकडे वळूया, जे बहुतेक लोकांच्या लक्षातही येत नाही, कारण हे आपल्या पायाशी आणि आपण पायात काय घालतो याच्याशी संबंधित आहे. आणि गंमत म्हणजे पडण्याच्या उपायामध्ये या गोष्टीला खूप कमी महत्त्व दिलं जातं. 5वी युक्ती कदाचित सगळ्यात दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वाची आहे. ती म्हणजे आपले पाय आणि आपण जे शूज वापरतो ते जसं जसं वय वाढतं तसं आपल्या पायामध्ये 2 बोटे बदल होतात. पहिलं, पायामधील बारीक संवेदनशील ज्या मेंदूपर्यंत बॅलन्स संबंधी माहिती पोहोचवतात त्या दुर्बल होऊ लागतात. ही स्थिती पायाचे डॉक्टर वयासोबत होणारी परिधीय न्यूरोपॅथी असं म्हणतात. म्हणजे पायाची संवेदना कमी होणं. दुसरं कारण म्हणजे आपल्या पायातले छोटे पण मजबूत स्नायू अनेक वर्ष घट्ट आणि आधार देणाऱ्या बुटामध्ये अडकून राहिल्यामुळे हळूहळू कमकुवत होतात. त्यामुळे एक अशी धोकादायक अवस्था निर्माण होते की जिथे मेंदूपर्यंत पायाखालच्या जमिनीची अचूक माहिती पोहोचत नाही आणि पायामध्ये त्या जमिनीला प्रतिसाद देण्याची ताकदही उरत नाही. याहूनही वाईट गोष्ट म्हणजे बरेच वयस्कर लोक चुकीच्या प्रकारे बूट वापरतात, जे अनावधानाने त्यांची स्थिरता कमी करत असतात. पायाचे तज्ज्ञ सांगतात अशा बुटामुळे प्रॉप्रिओसेप्टिव्ह
इन्सुलेशन होतं, म्हणजे पायाची संवेदनशीलता कमी होते आणि मेंदूला योग्य माहिती मिळत नाही. जाड तळव्याचे खूप मऊ गादीवर बोट वापरणं ऐकायला आरामदायक वाटतं. मनालाही वाटायचं की अशा स्लिप ऑन शूज वयस्कर व्यक्तींसाठी चांगले असतील. पण माझ्या थेरपिस्ट त्यांना बॅलन्स ब्लॉकर्स असं नाव दिलं आणि दाखवलं की ही शूज मला अस्थिर करत आहेत. चालताना योग्य स्थैर्य मिळवण्यासाठी वापरणाऱ्या शूजमध्ये 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. पहिली, टाच थोडी उंच आणि रुंद असावी आणि संपूर्ण फ्लॅट नसावा आणि टाच या पायाच्या पुढच्या भागात 1 इंच अधिक फरक नसावा. दुसरी म्हणजे पुढचा सोल लवचिक आणि पातळ असावा, म्हणजे चालताना जमिनीचा स्पर्श जाणवत राहतो. आणि तिसरी म्हणजे बूट पायाला नीट बसणारे असावेत, म्हणजे त्यांना लेस असाव्या किंवा मजबूत हेल्को स्क्रिप आणि बूट टाळावेत. अनिल जोशी यांनी जेव्हा हे बदल केले तेव्हा त्यांना लगेच फरक जाणवला. योग्य मापाचे योग्य रचनेचे बूट घालून ते जेव्हा चालले तेव्हा अगदी खडबडीत रस्त्यावरील देखील त्यांना अधिक स्थिरता वाटू लागली. पण केवळ शूज बदलणं पुरेसं नव्हतं. त्यांनी यासोबतच पाय मजबूत करण्यासारखी काही सोप्या व्यायामाचा सराव केला. पहिला व्यायाम स्टोज स्ट्रेडिंग. एक खुर्चीत बसून पायाची बोटं शक्य तितकी फाकवा. 5 सेकंद तशीच ठेवा आणि मग सोडा. हे 10 वेळा करा. दुसरा, टॉवेल ग्रॅपिंग. जमिनीवर एक छोटा टॉवेल ठेवा आणि पायाच्या बोटाने तो ओढा, जणू काही तुमच्या दिशेने खेचत आहात. तिसरा, मार्बल मेकअप. जमिनीवर काही मार्बल्स पसरवा आणि पायाच्या बोटाने उचलून एका वाटीत टाका. या पायाच्या बोटाची हालचाल सुधारते आणि नियंत्रण वाढवते. या सरावामुळे 65 वर्षावरील लोकांमध्ये बॅलन्स स्कोअरमध्ये 30% वाढ झाली. याहूनही महत्त्वाचं म्हणजे सहभागी लोकांनी सांगितलं की गवत, माती किंवा खडबडीत रस्त्यावर चालताना त्यांचा आत्मविश्वास खूप वाढला. डॉक्टर वैदेही देशपांडे या पायाच्या हालचालीच्या अभ्यासात तज्ज्ञ आहेत. त्या सांगतात, आपल्या पायामध्ये सुमारे 2 लाख नसा असतात. या नसा तुम्हाला चालताना योग्य माहिती देतात आणि तुम्हाला सुरक्षित ठेवतात. योग्य शूज या नसांना योग्य प्रकारे काम करू देतात. त्याचप्रमाणे पायाचे व्यायाम या नैसर्गिक यंत्रणेला आणखीन मजबूत करतात. एकदा शूज तुमचे तपासा. मी वर सांगितलेल्या 3 गोष्टी त्यात आहेत का? असल्यास खाली एकदा होय असल्या. चला आता आपण त्या रहस्याकडे वळूया ज्यामुळे अनिल जोशींना पुन्हा खडबडीत पायवाटांवर चालताना आत्मविश्वास मिळाला. ही एक अशी पद्धत आहे जी चालण्याचं पूर्ण तंत्रच बदलून टाकते. 6वं रहस्य आपल्याला सांगतं की बरेच वयस्कर लोक चालताना एक मूलभूत चूक करतात. ती म्हणजे पाय खूपच जवळ ठेवून चालणं. तुम्ही कधी एखाद्याला पाहिलं का की जो चालताना सतत डगमगतो, अस्थिर दिसतो? त्याच्या पायाची टोके एकमेकांच्या कल्पित मधल्या रेषेवर जातात, म्हणजे चालताना पाय एकमेकांजवळ येतात. ती पद्धत म्हणजे जणू दोरीवर चालण्यासारखी. आधार क्षेत्र खूप अरुंद होतं आणि त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. वाईड बेल्स म्हणजे एक साधं पण प्रभावी तंत्र. चालताना कमरेच्या रुंदीत ठेवून चालणं. याचा अर्थ असा नाही की पाय फारच दूर टाकायचे, पण जसं आपली कंबर आहे तितपत अंतर राखून चालायचं. हे अंतर राखल्याने शरीराचा आधार क्षेत्र अधिक मजबूत बनतो, ज्याला तज्ज्ञ बॅलन्स रेक्टगल म्हणतात. आणि हे रेक्टगल तयार झालं की चालताना स्थैर्य प्रचंड वाढतं. प्रत्येक पाऊल आता आत्मविश्वासानं पडतं. आणि जोशी म्हणतात, ही पद्धत माझ्यासाठी डोळे उघडणारी ठरली. मी अनेक वर्ष पाय जवळजवळ एकमेकावर येतील अशा पद्धतीने चालत होतो. फिजिकल थेरपिस्टने दाखवलं की त्याच्या अरुंद पद्धतीमुळे माझी चाल डगमगत नव्हती. त्यांनी यासाठी एक खूप सोपी आणि हुशार युक्ती वापरली. घराच्या कॉरिडॉरमध्ये त्यांनी 2 समांतर टेपच्या पट्ट्या चिटकवल्या, जशा ट्रेनच्या रूळ असतात, आणि कमरे एवढ्या अंतरावर. दररोज त्या पट्ट्यावरून चालायला आणि पाय त्या रेषेवर राहत होते याची खात्री करत राहायचे. अनिल जोशी सांगतात, फक्त 2 आठवड्यानंतर हे अंतर इतकं नैसर्गिक वाटायला लागलं की विचार करू नका. पुन्हा जेव्हा मी नेहमीप्रमाणे बाहेर चालायला गेलो तेव्हा गवतावर, दगडावर चालताना सुद्धा खूपच स्थिर वाटायला लागली. ही पद्धत शरीराच्या रचनेनुसार
थोडी वेगळी असू शकते. उंच लोकांना थोडं अधिक अंतर लागतं, तर कमी उंचीच्या लोकांना थोडं कमी. ज्यांना कमरेत दुखतं किंवा संधिवात आहे त्यांनी सुरुवात थोड्या कमी अंतराने करावी आणि हळूहळू योग्य रुंदीपर्यंत चालत यावं. एक छान कल्पना अशी आहे की समजा तुम्ही 2 समांतर रेल्वेच्या रुळावर चालत आहात. तुमचे पाय एकमेकावर जाऊ नये किंवा समोरच्या रुळावर ओलांडू नये ही कल्पना मनात ठेवली तर तुम्ही खाली पाहिल्याशिवायही योग्य अंतर राखू शकता. प्रयोगशाळेच्या अभ्यासात असं आढळलं की जर पाय योग्य रुंदीने ठेवले तर शरीर डोलण्याचं प्रमाण 40% कमी होतं आणि हाताला संतुलनासाठी होणारी आवश्यक हालचाली घडते. याचा थेट अर्थ असा, पडण्याचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो. डॉक्टर स्वाती कुलकर्णी या संतुलन तज्ज्ञ सांगतात, वयोवृद्ध लोकांमध्ये ज्या अपघाताचं प्रमाण जास्त असतं त्या अपघातामध्ये एक गोष्ट नेहमी दिसते, ती म्हणजे अरुंद पावलं आणि साईडला पडणं. योग्य पाय योग्य अंतरावर ठेवणं हेच मोठं बदल घडवून आणू शकतं. पुढच्या वेळी तुम्ही चालाल तेव्हा स्वतः निरीक्षण करा, तुमचे पाय एकमेकावर जात आहेत का, की ते स्थिर अंतर राखून चालत आहेत, आणि तुमचं निरीक्षण खाली कमेंटमध्ये शेअर करा. चला आता आपण पाहणार आहोत शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं रहस्य, कारण हे त्या क्षणाशी संबंधित आहे जेव्हा आपले पाय प्रत्यक्षित जमिनीवर नसतात, म्हणजे 2 पावलामधला क्षण. आणि बहुतेक अपघात हे अशाच क्षणी घडतात. 7वं आणि अंतिम रहस्य सांगत आहे की अपघात बहुतेक वेळा सरळ चालताना होत नाहीत. ते घडतात जेव्हा आपण एका हालचालीतून दुसरीकडे जात असतो. हेच क्षण ट्रान्झिशन मोमेंट्स म्हणजे स्थित्यांतर क्षण असतात. उदाहरणार्थ, खुर्चीवरून उठणं, वळण घेणं, अचानक थांबणं, एका बाजूला पाऊल टाकणं, दरवाजातून जाणं किंवा एका जमिनीवरून दुसऱ्या पृष्ठभागावर पाऊल टाकणं, जसे की गालिच्यावरून फरशीवर जाणं. खेदाची गोष्ट म्हणजे बरेच वयस्कर लोक हे ट्रान्झिशन क्षण फारच घाईत पार करतात. त्यांच्या शरीराला तोल सारवायचा वेळच मिळत नाही आणि वयानुसार प्रॉप्रियोस्पेशन म्हणजे शरीराच्या जागेतील स्थिती जाण्याची क्षमता ती कमी होऊ लागते. त्यामुळे जर थांबून खूप महत्त्वाचं रहस्य इथेच माइंडफुल ट्रान्झिशन म्हणजे जाणीवपूर्वक थांबणं हे तंत्र फार उपयोगी ठरतं. अनिल जोशी सांगतात, माझ्या फिजिकल थेरपिस्टने एक दिवस पाहिलं की मी चालताना अचानक झटकन वळतो. ती म्हणाली, वळायच्या आधी थोडं थांबा. सुरुवातीला ही सवय थोडी खोटी वाटली, पण त्याचा परिणाम मात्र जबरदस्त होता. त्यामुळे मी पुन्हा डगमगणारं थांबलो. ही पद्धत 3 सेकंद थांबा या तत्वावर आधारलेली आहे. एखादी हालचाल बदलण्याआधी फक्त 3 सेकंद थांबा. या थांब्यात तुम्ही 3 गोष्टी करता. 1. स्वतःला सावरता, शरीर पुन्हा स्थिर करता. 2. पोटाचे स्नायू थोडे घट्ट करतात. आणि 3 म्हणजे नवीन दिशेकडे लक्ष देत पुढचा पाऊल टाकता. मग त्यानंतरच पाऊल म्हणजे नवीन हालचाल सुरू करणं. आणि विशेषतः वळण्यासारख्या ट्रान्झिशनमध्ये ही पद्धत फारच उपयोगी ठरते. वळताना शरीर एकदम वाकण्याऐवजी पिव्होट ॲड स्टेप ही सोपी पद्धत वापरा. याचा अर्थ असा की आधी थांबा, मग पाय हलवा आणि तो नव्या दिशेकडे ठेवा. वरचा भाग त्या दिशेने वळू द्या, पण पाय जागेवर ठेवून फक्त शरीर वळवणं टाळा. अनिल जोशी यांनी ही पद्धत त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या काही धोकादायक जागांमध्ये वापरायला सुरुवात केली, जसं की आवडत्या खुर्चीवरून उठताना, जिन्याच्या तळाशी वळण घेण्याचा वेळेस किंवा बाथरूमसारख्या अरुंद ठिकाणी. ते म्हणतात, मी राहावी म्हणून त्या जागेवर लाल डॉट स्टिकर लावले, पण जसा जसा सराव वाढला तसा तो ताबा अगदी नैसर्गिक झाला आणि मग हे स्टिकर्स काढून टाकले. ऑरेगॉन हेल्थ सायन्सने युनिव्हर्सिटीच्या फॉल प्रिव्हेन्शन लॅबमधल्या अभ्यासात असं दिसून आलं की 65 वर्षावरील लोकांमध्ये 87% अपघात अशाच ट्रान्झिशन क्षणामध्ये होतात. आणि याचा अभ्यासात असंही दिसून आलं की जर हे बदल करताना थोडं थांबा घेतला तर पडण्याची शक्यता जवळपास 47% कमी होते. ही आजवरच्या सगळ्यात उपायामध्ये सर्वात प्रभावी पद्धत मानली गेली आहे. ही सवय अंगवळणी पडावी यासाठी एक साधा सराव करा. घरातल्या 3 ते 5 अशा जागा ठरवा जिथे तुम्ही रोज हालचाल बदलता.
जसे की खुर्चीवरून उठणं, जिन्यावरून उतरणं, वळण घेणं, दरवाजा उघडणं, पुढे जाणं. या प्रत्येक ठिकाणी एक आठवडा दररोज 3 सेकंद थांबण्याचा सराव करा. चालताना फक्त वेगावर भर देण्याऐवजी स्थिर आणि जाणीवपूर्वक चालणं अंगीकारा. तुमचं शेवटचं टाळलेलं अपघाताचं क्षण लक्षात आहे का? तो अशाच ट्रेडिशनमध्ये झाला होता का? तर तुमचा अनुभव खाली शेअर करा. हे 7ही रहस्य स्वतंत्र नाहीत, तर एकमेकाशी जोडलेले आहेत. डोळ्याची योग्य पद्धत तुमचं स्वर सुधारते. त्यामुळे हिल टू टो रोल पद्धती सहज जमते. पोटाचे स्नायू सक्रिय ठेवले की हात हलवणं योग्य प्रकारे होतं. वाईड बेन पद्धतीने चालताना आधार वाढवते आणि मग माइंडफुल ट्रान्झिशन सहज शक्य होतात. या सगळ्या तंत्रांनी तुमचं चालणंही नाही, तर तुम्ही जगता कसे फिरता त्याचा संपूर्ण अनुभवच बदलतो. चला तर आता या 7 सवयांना एकदा थोडक्यात आढावा घेऊया. 1 3 पॉईंट गेज पद्धत म्हणजे पहिली पद्धत म्हणजे 3 पॉईंट गेज. डोळ्यांनी सतत खाली न पाहता योग्य अंतरावर लक्ष ठेवणं. दुसरी म्हणजे हिल टू टो रोल. टाच ते बोट अशा योग्य क्रमाने पाय टेकवणं. तिसरी म्हणजे क्रो एंगेजमेंट. शरीराच्या मध्यभागी असलेले स्थिरता देणारे स्नायू सक्रिय करणं. चौथी म्हणजे हाताची नैसर्गिक हालचाल. शरीराच्या संतुलनासाठी हात योग्य पद्धतीने पुढे झुलवणं. पाचवी योग्य शूज व पायाची ताकद. पायांना आधार देणारे बूट आणि व्यायाम. 6वी वाईड बेस तंत्र. पाय योग्य अंतरावर ठेवणं. 7वी माइंडफुल ट्रान्झिशन. हालचाल बदलताना थोडं थांबा घेणं. अनिल जोशी यांनी या सगळ्या पद्धती आत्मसात केल्या आणि त्यांच्या चालण्यात कमालीचा बदल झाला. आधीच डगमगीत चाल आता एकदम स्थिर व आत्मविश्वासपूर्ण झाली. पोटसर सुधारलं, श्वास अधिक मोकळा झाला आणि चालताना प्रत्येक पावलात उद्देश जाणवला. ते सांगतात, सगळ्यात मोठा फायदा म्हणजे फक्त पडणं थांबलं नाही, तर चालणं पुन्हा आनंददायी झालं. पूर्वी थोडं दूर जावं लागलं की मनात नकारात्मक भावना यायची आणि आता चालायला निघतो तेव्हा उत्साहाने वाट पाहतो. जर तुम्हाला ही सतत रहस्य तुमच्या रोजच्या चालण्यात आणायचे असतील तर या 7 दिवसाचा सोपा आराखडा आजपासून सुरू करा. पहिला दिवस फक्त 3 पॉईंट गेज युक्तीचा सराव करा. डोळ्यांनी योग्य ठिकाणी लक्ष ठेवायचं. दुसरा म्हणजे हिल टू टो रोल. तंत्र जोडा पण नजर नेहमीसारखीच ठेवा. तिसरा दिवस म्हणजे क्रोर स्नायूंची ऑक्टिव्हेशन सुरू करा आणि त्याला श्वास घेण्याच्या लयाशी जोडून पहा. चौथ्या दिवशी म्हणजे हाताची नैसर्गिक हालचाल पुन्हा सुरू करण्याचा सराव करा आणि मागच्या सर्व तंत्राचाही वापर करत राहा. पाचव्या दिवशी म्हणजे स्वतःच्या शूजकडे नीट लक्ष द्या. ते योग्य आहेत का आणि त्याच दिवशी पाय मजबूत करणारे सांधे व्यायाम सुरू करा. 6व्या दिवशी चालताना पाय कमरेच्या रुंदीने ठेवण्याचा सराव करा. तुम्ही 2 समांतर रेल्वेच्या रुळावर चालत आहात अशी कल्पना मनात ठेवा. 7व्या दिवशी माइंडफुल ट्रान्झिशनल सराव करा. विशेषतः वळताना किंवा दिशा बदलताना मुद्दाम थोडं थांबा. या सरावीत सुरुवातीच्या 7 दिवसानंतर दररोज चालण्याआधी 2 ते 3 मिनटं वेळ काढून या 7ही पद्धती एकदा मनात जुळून घ्या. हळूहळू त्या तुमच्या रोजच्या सवयी बनतील. एक प्रश्न मला सगळ्यात जास्त विचारला जातो, मला खरंच या 7ही पद्धती कराव्याच लागतील का? एकाचं उत्तर आलं, हो, कारण या सगळ्या पद्धती एकमेकांना पूरक आहेत. एखादं तंत्र उपयोगी पडतं, पण सगळ्या मिळून वापरल्या तर परिणाम विलक्षण होतो. नीलिमा वय 78, 3 महिन्यात 2 वेळा पडल्या. या पद्धती आत्मसात करू लागली. तिचं म्हणणं आहे, माझ्यासाठी माइंडफुल ट्रान्झिशन सर्वात उपयुक्त ठरलं, कारण मी जेव्हा घाईघाईने वळायचे तेव्हाच मी अडखळायचे. हेमंत, कसा वाटला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.